नमस्कार मंडळी, मी आपल्या सर्वांची लाडकी अंजली कदम. तर मंडळी, तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आज आपण हँडमेड रांगोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत. आणि तसंच त्याचबरोबर ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, बरेच दिवस झाले मी इन्स्टावरती व्हिडिओज बघत होते की हँडमेड रांगोळी कशी बनवायची वगैरे, किंवा कशा प्रकारे आपण वेगवेगळे डिझाईन बघू शकतो. आणि मला ही काहीतरी छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा होता, बट दुसरे जे काही बिझनेस आहेत त्याला खूप जास्त पैसा लागतो. आणि हा बिझनेस जो काही आहे रांगोळ्या बनवायचा, हँडमेड पॅचेस बनवायचा, तो एकदम सोपा आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आपण हा बिझनेस बनवू शकतो, म्हणजे उभा करू शकतो. आणि मला खूप जास्त आवडला हा. सो म्हणून मी हे स्टार्ट करायचं ठरवलं. आणि तसंच मग मी खूप सारे बनवले आहेत. तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितले असेल, स्टार्टच्या व्हिडिओला मी ते दाखवलेत की कशा प्रकारे आणि किती किती बनवलेत मी. अजून मला खूप सारे बनवायचे राहिलेत. सो मंडळी, आपण आता जाणून घेऊयात की काय काय सामग्री लागणार आहे. तर मंडळी, मी साईडला सगळं काढून ठेवलं होतं ऑलरेडी, तर मी तुम्हाला दाखवते. फर्स्ट आपल्याला हे OHP शीट नावाची शीट भेटते. आणि ही आपल्याला शीट तुमच्या आसपास जे काही बुक स्टोअर असेल तिथे तुम्हाला भेटू शकते. तर माझ्याकडे अजून खूप सारे आहेत, तुम्ही पाहू शकता. मी हे ऑनलाईन मागवल्यात आणि ऑनलाईन मला खूप जास्त महागात भेटल्या, पण जवळ म्हणजे आमच्या इथल्या स्टोअर मध्ये मला खूप स्वस्तामध्ये भेटल्या. बरोबर ही शीट झाली. ओके. त्याचबरोबर हे आपल्याला मार्कर हवे ड्रॉ करण्यासाठी, त्या शीट्सने ड्रॉ करण्यासाठी हे मार्कर हवे. त्याचबरोबर हे ब्रश आपल्याला हवेत. जेव्हा आपण ते सगळे रांगोळी काढून त्याच्यावरती म्हणजे आपल्याला कलरने पेंट करावं लागणार आहे छान पद्धतीने त्याला. आणि गम गम म्हणजे गम तर लागणारच आहे, किंवा कारण गम शिवाय रांगोळी आपली चिटकणारच नाहीये. तर गम तर लागणार, इम्पॉर्टंट. मग आपल्याला नंतर काय लागणार आहे? कलर्स. तर नंतर आपल्याला लागणार आहेत कलर्स, कारण रांगोळी झाल्यानंतर ब्रशने आपल्याला कलरला मस्तपैकी शेड द्यावा लागणार आहे. असं सुंदर पद्धतीने आपल्याला डेकोर करावं लागणार त्याला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे रांगोळी. रांगोळीशिवाय तर आपलं कामच नाही होणार, कारण रांगोळीच मेन आहे. आपलं रांगोळी काढायची आपल्याला, हँडमेड रांगोळी. तर रांगोळी तर लागणारच आहे आपल्याला, त्याच्याशिवाय तर होणारच नाही. आणि मला चित्र वगैरे काढता येत नाही, रांगोळी काढता येत नाहीये. त्यामुळे मी ऑलरेडी गुगलवरती सर्च करून मला जे जे काही हवेत नावं वगैरे ते गुगलवरती सर्च केले आणि पेन्सिलने ड्रॉ केलेले सर्च केले आणि ते मला तिथे भेटून गेले. सो मी त्याची प्रिंट आउट काढून घेतली. तुम्हाला दिसते की नाही, आय डोंट नो. झेरॉक्स काढून आणले, तुम्ही दिसत असेल तुम्हाला वस्तू गरज. पाठपोट काढली मी. परत लक्ष्मीपूजन, हे मोठं आणि छोटं. ठीक आहे. तुम्हाला जे काय हवं असेल, म्हणजे जर कोणाला येत नसेल काढता, तर तुम्ही प्रिंट काढून आणू शकता, झेरॉक्स काढून आणू शकता आणि त्याचं मग त्याच्यावरती बनवू शकता. कसं बनवायचं मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी हे बघून घ्या. मी पाठपोट प्रिंट काढून आणलेले आहेत. आणि अजून काय राहिलं, परत हे काही बनवून ठेवलेले आहेत मी, त्याच्यावरती मला आता बनवायचंय. हे मी ड्रॉ करून ठेवलेले याच्यावरती. फक्त ह्याच्यावरती आता मला गम चिटकून हे रांगोळी ह्याच्यावरती टाकायचं काम बाकी आहे. बाकी सगळं माझं ह्याच्यामध्ये होऊन जाईल. तर मी तुम्हाला दाखवते आता की कशा प्रकारे आपण ती बनवायची. ठीक आहे. कारण सामान काय काय लागणार मी तुम्हाला सांगितलं. सामान खूप जास्त नाही लागणार, फक्त 7च गोष्टी लागणार आहेत आपल्याला. OHP शीट लागणार आहे, त्यानंतर ब्रश लागणार आहेत, रांगोळी लागणार आहे, कलर्स लागणार आहेत. परत ज्यांना काही चित्र वगैरे म्हणजे काढता येत नसतील ते प्रिंट काढून आणू शकतात. ज्यांना येत असेल त्यांचं उत्तमच आहे, कारण ते ऑलरेडी ह्या पेपरवरती डायरेक्ट ते ड्रॉ करू शकतात आणि लगेच त्यांचं काम सुरू करू शकतात. पण ज्यांना नाही येते ते अशा प्रकारे प्रिंट काढून आणू शकतात. त्याचबरोबर रांगोळी पण लागणार आहे आपल्याला. मोजून 7 गोष्टी लागणार आहेत आणि मी तुम्हाला ते कॅप्शन म्हणजे देईनच, मी खाली त्याचे नावं वगैरे सगळं देईन मी डिटेलमध्ये. ठीक आहे. तर मग आता बघूयात आपण की कशा प्रकारे बनवायचं. ठीक आहे. तर मंडळी, मी तुम्हाला आता ड्रॉ करून दाखवते आणि कशा प्रकारे काढत दाखवते. तर हे जे झेरॉक्स आहे ती मी घेतलेली आणि ह्याच्यावरती OHP शीट ठेवणार आहे मी अशी.
आणि मला हे जे पाऊल आहे ना ते काढायचं. सो आता आपण मार्कर यूज करूया ड्रॉ करण्यासाठी. दिसतंय तुम्हाला? तर ह्याच्यावरतून आपण हे असं गिरवून घेऊया. आणि हे सगळं जे काही मी बनवते ते खास दिवाळीसाठी बनवते, बिकॉज आता लवकरच दिवाळी येते. आणि हे अशा प्रकारे सगळं ड्रॉ करून घ्यायचं मस्त पैकी. तर आता तुम्हाला दाखवते. हे आपण पेपर साईडला ठेवलाय झेरॉक्स, आणि ह्याच्यावरती आपलं पाऊल जे आहे ना ते उमटलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल नाही. तर मग ह्याच्यावरती आता आपण लावणार आहोत गम. तर मी ऑलरेडी वाटीमध्ये घेतला होता गम, सो आपण तो आता लावूया. माझा छोटा ब्रश, सो मी ह्याच्यामध्ये घेतलेले, त्याच्यामध्ये काडी वगैरे कुठल्या गोष्टी. हे दोन्ही सेम सेम झाले त्यामुळे मला काही दिसत नाही. सो दिसत असेल तुम्हाला, आय होप. आणि ह्याला असं मस्तपैकी आपण आता गम लावून घेऊया. तर मंडळी आता आपण ह्याच्यावरती लगेच रांगोळी टाकून घेऊया. आणि हे असं झालंय, हे एका कोटिंग मध्ये नाही होणार आहे, आपल्याला डबल कोटिंग द्यावं लागेल त्याच्यासाठी, मग ते अजून छान दिसेल. परत त्याच्यावरती रांगोळी टाकून घेऊया. आणि फायनली मंडळी आपले झालेलं आहे करून. त्याच्यामध्ये आपण साईडने पण असं बॉर्डर देऊ शकतो, पण आता तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. आणि हे खूप छोटे पाऊल आहे त्याच्यामुळे एवढं नाही होणार. मोठं जर काढलं ना तुम्ही तर तुम्हाला मस्त पैकी होऊन जाईल. ह्याला सुकायला ठेवायचं आता. हे मी आता बनवलं, एवढं काही खास नाही आलंय, मी तुम्हाला दुसरं दाखवते. तर हे आता बनवलेलं आहे, आणि ह्याच्या आधी मी काही दुसरेही बनवले होते, ते मी तुम्हाला दाखवते. बॉक्समध्ये ठेवले मी. तर हे आहे ते
तसेच गणपती देखील मी बनवलेले आहेत छोटे छोटे. तो अशा पद्धतीने मी एवढे बनवलेले आहेत सध्यासाठी. आणि मंडळी मी हे सांगायचं विसरले, जेव्हा आपण हे बनवतो ना त्याच्या आउट म्हणजे बॉर्डर आहे ना, बॉर्डर साठी आपण बॉर्डरला डिझाईन करण्यासाठी हे यूज करतो आउटलाईन साठी. आणि हे मला फार जास्त आवडलं. मी तुम्हाला एक दाखवते की कशा प्रकारे ती बॉर्डरला आउटलाईन त्याची फार सुंदर. तर मी ते यूज करून हे अशा प्रकारे शुभला बनवलेला आहे. आणि ह्याची बॉर्डर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. त्याच प्रकारे तुम्ही देखील हे 3D आउटलाइनर यूज करू शकता, ते पण आवश्यक आहे. तसंच माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली, आवडली का वगैरे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या माझ्यावरती. सो आजसाठी हा व्हिडिओ इथेच थांबूयात. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.